येईल का जुळून नाते? नीतांना बोलायला शब्द निघत नव्हते तोंडातून. इथून पुढे तुला कोणी हे दिलं? नीताने विचारलं. मॉम, तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मला कळणार नाही? मला सांग, दिव्या कुठे आहे? तू या प्लॅनप्रमाणे काहीच करणार नाहीस. आदित्य मॉमकडे रागात बघत म्हणाला. तिला मी असं सोडणार नाहीच आहे. ती त्यातून बाहेर पडणारच नाही बघ. नीता असं म्हणाल्या आणि आदित्यला खूपच राग आला. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या आणि डोळे लाल झाले लगेच. ते बघून मात्र नीता चांगल्याच घाबरल्या. तोपर्यंत प्रकाश फ्लॅटवरून मागे फिरून घरी पोहोचले होते. आदित्य इतक्या झटपट कामाला लागला होता. नीता, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. खूप घाणेरडं केलंस तू. दिव्या कुठे आहे ते सांग. प्रकाश मागून आत येत म्हणाले. मॉम, सांग, कुठे ठेवलंस तू दिव्याला? आदित्य ओरडून म्हणाला. पूर्ण रूम घुमली त्याच्या आवाजात. नीता 2 पावलं मागे गेल्या. बाप बेटा आपल्यासमोर जाब विचारायला उभा आहेत बघून त्या अजूनच बिथरल्या. मी नाहीच सांगणार, नीता हट्टाने म्हणाल्या. तसे प्रकाश नीतांच्या अंगावर पहिल्यांदाच धावून गेले होते. अजूनपर्यंत त्यांनी नीतांना कधीच कोणाला बोलू दिलं नव्हतं. नीता सांग, प्रकाश हात उंचावत म्हणाले. नाही सांगणार. हिम्मत असेल दोघांमध्ये तर शोधा तिला. त्या 1.5 दमडीच्या मुलीसाठी तुम्ही माझ्या अंगावर धावून आलात. मी जीव गेला तरी सांगणार नाही ती कुठे आहे ते. एव्हाना माझं प्लॅन तिच्यावर लागू पडलं पण असे, नीता म्हणाली. तसा आदित्य प्रचंड रेस्टलेस झाला. हात जोरात भिंतीवर मारून तो तिथून बाहेर पडला. तो माऊला मारू शकत नव्हता. कितीही झालं, तो किती तिच्यावर रागवला असला तरी तो त्याची पायरी ओळखून होता. म्हणूनच राग स्वतःच्या हातावर निघाला होता. हतबल होता तो. पाठोपाठ शिव आणि त्याचे बॉडीगार्ड सी तिथून निघाले. प्रकाश थांबले होते. त्यांना नीतांचा राग तर आलाच होता, पण त्या जराही ऐकत नव्हत्या ह्याची कमाल वाटत होती त्यांना. ते न बोलताच तिथून निघून गेले. आदित्य तिथून निघाला आणि सरळ फ्लॅटच्या आजूबाजूला असणारे कॅमेरे चेक केले. तिथे गाडी दिसली जी संशयास्पद वाटत होती. आरवला कॉल करून त्याने त्या रस्त्यावरचे सर्व कॅमेरे चेक करायला सांगितले. त्याला वाटलं होतं मॉम सांगेल, पण मॉम तर विचित्रच वागत होती. खरंच सायकेट्रिकची गरज वाटत होती तिला. तो मनाशीच म्हणाला. आरवचा फोन आला. त्याने नेमकी गाडी कुठे गेली आहे हे सांगितलं. आदित्य त्या ठिकाणी जायला निघाला. दिव्या फ्लॅटमधून निघाली. खाली आली तेव्हा ती अगदीच बेसावत नव्हती. गेटमधून बाहेर पडताना ती आजूबाजूला लक्ष ठेवूनच होती. हातात चॉपर घेऊन होती. तिने आधीच ठरवलं होतं, पहिलं फ्रूट मार्केटमध्ये मेरीला शोधायला जाणार होती. तिथेही जर नसेल मेरी तर भाजी मार्केटमध्ये जायचं. ती साधारण 20 पावलं चाललीच असेल की तिला काहीतरी मागे जाणवलं. तशी पटकन मागे वळली, पण तिच्या नाकावर रुमाल लावला गेला. तिने हातातल्या चॉपरने वार केला, पण तरीही ती बेशुद्ध झालीच. तिला काही करता आलं नाही. त्याच्या हातावर तिने वार केला होता त्याला लागलं होतं बऱ्यापैकी, पण स्वतःचा बचाव करू शकली नाही. त्याने गाडीत टाकून तिला अवघ्या 5-10 मिनिटातच ठरवलेल्या ठिकाणी नेलं. आधीच सर्व तयार होतं. ती बेशुद्ध होती, त्यामुळे आपल्यासोबत काय होतंय काय नाही तिला काहीच कळत नव्हतं. तिच्या तोंडात जबरदस्ती काहीतरी लिक्विड टाकण्यात आलं होतं. थोड्या वेळाने जेव्हा तिला जाग आली
केवळ अंगाची खूपच आग होत होती. आजूबाजूला विचित्र माणसं उभी होती. कोणीही चांगल्या नजरेने तिच्याकडे बघत नव्हतं. तिला काय होतंय हे तिलाही कळत नव्हतं. तिच्या डोळ्यात धुंदी होती, शरीराला ओढ होती, पण हे सर्व डोम कावळे आहेत कळत होतं तिला. ती स्वतःला सोडवायचा आटोकाट प्रयत्न करत होती. ते सर्व तिला बघून हसत होते. तिच्या मनाला एवढं कळत होतं की आपण इथून बाहेर पडलं पाहिजे. मनात देवाचा धावा करत होती, देवा, परमेश्वरा, कोणत्या संकटात पडली आहे मी, मला लवकर सोडव, नाहीतरी गिधाड लचके तोडायला कमी करणार नाही. वासनेत बरबटलेले त्यांचे विचार त्यांच्या डोळ्यात दिसत होते. दिव्याला आता जास्तच असह्य होत होतं. पण हात बांधलेले होते. त्यातला एक जण पुढे आला. मी तुम्हाला मदत करणार, पण एक पप्पी घेणार, चालेल का? तरच मी तुमचा हात मोकळा करणार. त्याने घाणेरड्या नजरेने दिव्याकडे बघितलं. दिव्याने दात ओठ खात त्याच्याकडे बघितलं, पण आता तिचे डोळे नीट उघडेच राहत नव्हते. हळूहळू तिच्या डोक्यावर घाम जमू लागला. तिला आपल्याला प्रचंड ताप आला आहे अशी फिलिंग येत होती. त्या माणसाचा हात अंगाला लागू नये असंच तिला वाटत होतं. तिने बांधलेले असूनही अंग चोरून घेतलं होतं. जसा तो माणूस जवळ आला, खूप घाण वास येत होता त्या माणसाकडे. त्याने काहीतरी नशा केली असावी असं वाटत होतं. दिव्याचे डोळे आता आपोआप बंद होऊ लागले. ते लिक्विड आपलं काम करत होतं, जे दिव्याला सहन होत नव्हतं. कपडे नकोसे झाले होते अंगावर, पण हात बांधलेले होते. आता जाऊन पाण्याखाली बसावं आणि आंघोळ करावी असं वाटत होतं. थोड्या वेळाने तिला जास्तच त्रास होऊ लागला. तिला डोळे उघडे ठेवणे म्हणजे खूप प्रयास वाटू लागले. आता मगापासून लांब असणारे सर्व एकत्रच हसत पुढे पुढे येत होते. आता आपलं काही खरं नाही हे तिचं मन सांगत होतं, पण तिला झोपायचं नव्हतं. ती जबरदस्ती आपले डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होती. आपल्याला सोडलं का वाट मिळेल तिकडे धावत जायचं, पण ते तर 3-4 जण होते. आपल्या पायात त्राण नाही, धावणार कसं? ती विचार करतच होती की एकाने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला एक किळसवाणी शिरशिरी अंगातून गेली. आत्ता हात मोकळे असते तर कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहिलीच नसती ती. तिने जोरात आपला खालचा ओठ दाताखाली पकडला. तिला सहन तर होतच नव्हतं ते, पण काही करू शकत नव्हती. इतकी चीड आलेली तिला. ते आजूबाजूला लक्ष ठेवून होती, एखादी बॉटल वगैरे दिसते का, जेणेकरून आपलं संरक्षण करता येईल. तिला टेबलवर बॉटल दिसली, पण तिला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे या तयारीत होती. पण तिला न सोडताच एक जण तिच्या अंगावर हात फिरवत होते आणि तिच्या मस्तकात प्रचंड चीड जात होते. ती थरथर करत होती. डोक्यावरून घाम गळ्यावर टपकू लागला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आपण हार मानायची नाही हे तिने मनाशी पक्क केलं होतं. मेलो तरी यांच्या हाती लागायचं नाही हे तिने ठरवलं. तेवढ्यात एकाने तिच्या हाताची दोरी सोडली, दुसऱ्याने पायाची. ती कमजोर पडत होती शरीराने क्षणाक्षणाला, पण मनाला स्वतःला धीर देत होती. बोलायला जीभ वळत नव्हती.
आणि बोलून असलेली एनर्जी वाया घालवायची नव्हती तिला. ती हळूहळू मोकळं होत होती. आता हीच संधी होती स्वतःला सर्व ताकदीनिशी एकवटून प्रोटेक्ट करायची. नाहीतर हे राक्षस तिला सोडणार नव्हते. माणसातले राक्षसच होते ते, हैवान. तेही नशेत तर्र होते. तिला जास्त ताकद नव्हती, पण ते थांबणार नव्हती. ती जशी मोकळी झाली तिने तिघांना जोरात धक्का दिला आणि टेबलाकडे धावली. तिथली बॉटल हातात घेत फोडली आणि मागे वळली. आता चौघेही तिच्यापासून 2-2 पावलं लांब झाले. तिला उभं राहायला टेबलाचा आधार घ्यावा लागत होता, तरी तिने बॉटल सोडली नव्हती. कारण बॉटल सोडली तर तिची इज्जत लुटायला 1 सेकंदही लागणार नव्हता, हे माहीत होतं तिला. म्हणूनच ती खूप कष्टाने उभी होती. 1 पाऊल पुढे जायची ताकद नव्हती तिच्यात. फक्त आता कोणीतरी यावं आणि तिला सोडवावं इतकंच वाटत होतं तिला. ती असं त्यांना धमकी देऊन फक्त आपल्यावर आलेली वेळ पुढे ढकलत होती असं म्हणायला तरी हरकत नाही. तरी एक जण तिच्याकडे 1-1 पाऊल टाकत पुढे येताना दिसला तिला. तिचं अवसान गळत चाललं होतं. तिने बॉटल घट्ट पकडून ठेवली होती. त्याने तिच्याकडे 1 पाऊल टाकलं तसं तिने त्याला बॉटल दाखवली, पण त्याला लगेचच दुसऱ्याने मागे खेचलं. थांब थोडा वेळ, ती अजून जास्तीत जास्त 5-10 मिनिटं तग धरू शकेल, त्यापेक्षा नाही. मग ती आपलीच आहे. घाई करू नकोस उगाच. हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. अतिघाईच नेहमी संकटात नाही, तो म्हणाला आणि हसला. तिला जणू वाकोळ्या करून दाखवत होता. ती मात्र आपलं सर्व जीवनच बॉटलवर अवलंबून असल्यासारखी त्या तुटलेल्या बॉटलला पकडून टेबलला टेकून होती. पाय खालून कमजोर होत चाललेले. आपला भार पायांना झेपत नाही असंच वाटत होतं. चला रे, आता काही करू शकत नाही ती. तिला साधं उभं पण राहता येत नाही. हिला काय घाबरायचं, एक जण म्हणाला. नको रे, थांब थोडा वेळ. ती बॉटल तर पडू दे खाली, मग जाऊ सावकाश, दुसरा म्हणाला. ह्याला वाट बघत राहू दे, चल आपण चला म्हणत तिघे पुढे जात होते. दिव्याने बॉटलच्या काची पुढे ढकलल्या. बॉटलनेच. ती मात्र एकही पाऊल हलली नाही. ते दचकले पण थांबले नाही. पुढे पुढेच येऊ लागले. तेव्हा दिव्याचा श्वास कशातच अडकला. आता आपलं काही खरं नाही. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा जास्तीत जास्त शेअर करा.